मिरजेनंतर सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचा धक्का, महायुतीत कुरघोडीचे राजकारण तीव्र. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्येच एकमेकांना धक्के देण्याचे राजकारण उघडपणे सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सांगली शहरात भाजपचे नगरसेवक स्नेहल सावंत, नसीम नाईक, सचिन सावंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष तोहिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्ची यांची उपस्थिती होती. या घडामोडीमुळे सांगली शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून विशेषतः प्रभाग क्रमांक 18 मधील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावंत, भोसले आणि नाईक यांच्या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार गटाला महापालिकेत बळकटी मिळाली असून महायुतीतील अंतर्गत तणाव आणि कुरघोडीचे राजकारण अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीत याचे परिणाम महापालिकेच्या सत्ता समीकरणावर कसे पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.